नमस्कार, कसं आहे सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आता ना जर तुम्हीही म्हणजे एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. मीही तो फेस केलाय. मग म्हटलं की मला माहिती मिळाली म्हटलं तुमच्याशीही शेअर करावी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या कामाचा असेल. जर तुम्ही YouTubeवर ब्लॉगिंग करत असाल किंवा शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असाल, तर तुम्हीही हा प्रॉब्लेम फेस केला असेल आणि भीतीही वाटली असेल. तसंच माझ्यासोबतही झालं. आता एक महिन्यापूर्वी म्हणजे 15-20 दिवसातच ही गोष्ट घडली माझ्यासोबत. तुमच्यासोबतही घडली असेल. आता हळू-हळू सगळ्यांसोबतच होतंय. तर ती गोष्ट कोणती मी डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. तर काय झालंय, की तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल. शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओला नोटिसेस म्हणून आता YouTubeकडून नोटिफिकेशन यायला लागले. तर नोटिसेस म्हटल्यावर थोडंसं भीती वाटते. YouTubeचे तर खूप सारे रूल्स आहेत. असं वाटतं की चॅनेलवर काही इफेक्ट होईल का? आता चॅनेल मॉनिटाईज आहे तर चॅनेल डिलीट होईल का? इतक्यापर्यंत भीती वाटत होती. आणि म्हणजे मी काय झालं, माझ्यासोबत कधी झालं जेव्हा मी आन्याचा स्विमिंगचा व्हिडिओ टाकला होता. तर त्यामध्ये ती रडत होती. तर मला काय वाटलं, की तो व्हिडिओ टाकल्यावरच मला ही नोटीस आली आणि फर्स्ट त्या व्हिडिओला दिसली. त्यानंतर मग सगळ्याच व्हिडिओला म्हणजे बऱ्यापैकी शॉर्ट्स व्हिडिओला बऱ्यापैकी 1-2 सोडले तर असं म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच व्हिडिओना दिसत होती. नोटिसेस म्हणून. मग मला वाटलं की त्या व्हिडिओ त्यात ती रडत होती. मला वाटलं त्या व्हिडिओमुळे हा असा म्हणजे प्रॉब्लेम आला. मग मी काय केलं, तो व्हिडिओ डिलीट केला. व्ह्यूज छान आले होते त्याला, पण मी तो व्हिडिओ डिलीट केला. कारण मला वाटलं की अ, त्याचा इफेक्ट बाकीच्यावर होईल. पण मग नंतर बघतोय तर जर तो व्हिडिओ डिलीट केला, तरीही जे बाकीचे नोटिसेस बाकीच्या व्हिडिओजला आले होते, ते काही गेलेच नाहीत. मग काही समजेना की नेमकं काय झालं. मी म्हटलं आता चॅनेलला काहीतरी प्रॉब्लेम आहे ना, कारण YouTubeचे भरपूर रूल्स आहेत. आपल्यालाही माहिती आहे, जर तुम्ही एक क्रिएटर असाल, तर तुम्हीही हा फेस केला असेल. आणि काही-काही लोकांच्या तर लाँग व्हिडिओला सुद्धा नोटिसेस ऑप्शन यायला लागलाय. तर ते का? मग भीती तर वाटतेच. कारण असं वाटतं ना, म्हणजे चॅनेलवर काही इम्पॅक्ट पडायला नको. तर भरपूर असं वाटतं की हां, कॉपीराईट क्लेम आला का? का कॉपीराईट स्ट्राईक आली, असं-तसं. मग त्यामुळे जरा भीती वाटायला लागली. मग खूप साऱ्या गोष्टी मग सर्च केल्या. कारण अशा गोष्टी झाल्या ना, मी भरपूर जणांना विचारलं की काय झालं असेल? काय झालं असेल? का माझ्यासोबत हा प्रॉब्लेम झाला वगैरे. तर भरपूर लोकांशी बोलल्यानंतर मग समजलं की हा काही म्हणजे इतकं भिण्याचं काही कारण नाही आहे यामध्ये. तर तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे की नेमकं काय प्रॉब्लेम व्हायला लागलाय. तर जे आपल्या म्हणजे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये स्क्रीनशॉट टाकते. जर आपण शॉपिंगचं जर बटन जर इनेबल केलं असेल, तरच हा आपल्याला प्रॉब्लेम येतोय. तर फक्त नोटिसेस म्हणून काय येतं, जर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये सॉन्ग यूज केला असेल आणि त्यात आपण एखादा प्रॉडक्ट ॲड करू शकत नाहीये. बस हीच नोटीस येते, की तुम्ही ह्या म्हणजे व्हिडिओमध्ये शॉपिंग डिसेबल्ड ऑप्शन येतो. ही नोटीस येते. बाकी काही म्हणजे जर तुम्ही त्या नोटिसेसमध्ये जाऊन जर पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं, तर तुमचं मॉनिटायझेशन ऑन असतं. चॅनेलवर कोणताच इफेक्ट होणार नाही हे पण लिहिलंय. फक्त शॉपिंग डिसेबल्ड इतकाच ऑप्शन येतो. जर आपण हा प्रॉब्लेम केव्हा येतो, जर आपण शॉपिंगचं बटन ऑन केलं असेल, तर इरा शॉपिंग ऑप्शन इनेबल केला असेल, तरच आपल्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो. तर भिण्याचं काही कारण नाही. तुमच्या चॅनेलवर कोणताही इफेक्ट होणार नाहीये. फक्त इतकंच मला सांगायचं होतं. मी पण खूप घाबरलेलो, की म्हणजे आता काय होईल चॅनेलला असं-तसं. तर काही नाही. आणि जर तुम्ही नोटिसेसमध्ये डिटेल पाहिला, तर तुमचं मॉनिटायझेशन ऑन असतं. म्हणजे तुम्ही जे व्हिडिओज टाकताय, त्याने तुमचा म्हणजे डॉलर जमा होतायत. फक्त तुम्ही प्रॉडक्ट ॲड करू शकत नाही. बस इतकाच प्रॉब्लेम आहे. बाकी त्यामध्ये असं भिण्यासारखं काही नाहीये. आणि मी एका फ्रेंडशी बोलले, तर तिनं तर काय केलं,
नोटिसेस आल्यामुळे तिने जे व्हिडिओजला नोटिसेस आले ते सगळे शॉर्ट्स डिलीट करून टाकले. आणि आता तिला पश्चाताप व्हायला लागलाय, की आता काय करायचं म्हणून. पण आता तिला तिने एकदा म्हणजे जरा विचारायला हवं होतं कोणाला तरी. पण नाही, भीतीत माणूस करतं. मीही सुद्धा तो एक व्हिडिओ डिलीट केला होता. बाकी तर नाही केले. पण म्हटलं पहिलं बघूया, एवढं सगळ्यांना एकदमच का नोटिसेस यायला लागले, कॉपीराइट क्लेम वगैरे. तर कॉपीराइट क्लेम वगैरे असं काही नाहीये. मी तुम्हाला व्हिडिओ टाकते तर तुम्ही बघू शकता. मला किती साऱ्या व्हिडिओजना नोटिसेस आले. मग मी त्यामध्ये नोटिसेसमध्ये जाऊन सर्च केलं. तर काही म्हणजे माझं मॉनिटायझेशन ऑन आहे. फक्त शॉपिंग डिसेबल्ड इतकाच ऑप्शन आलाय. आपण फक्त तो शॉपिंग ऑप्शन इनेबल केल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. बाकी ह्यामध्ये असं रिस्की काही नाही, की चॅनलवर आपला काही इफेक्ट होईल वगैरे असं काही भिण्यासारखं नाहीये. जर तुमच्यासोबत हे असं झालं असेल तर तुम्ही फक्त टेन्शन काही घेऊ नका. मीही खूप टेन्शन घेतलेलं. मला वाटलं की आता चॅनल डिलीट होतं का काय? कारण की एकतर माझं चॅनल मॉनिटाईज होऊन खूप दिवस झाले. पण मी कंटिन्यूटी जी मध्ये बंद केली होती, ठेवलंच नाही कंटिन्यू. त्यामुळे थोडंसं रीच कमी झाले. मध्ये खूप चॅनल माझं म्हणजे बऱ्यापैकी स्टॉपच झालं होतं. डेड टाइपच झालं होतं. त्यामुळे आता थोडं मी कंटिन्यूटी ठेवली म्हटलं की आता नाही, आता म्हणजे थांबायचं नाहीये. त्यामुळे आता थोडं कंटिन्यू करतोय. एखाद दिवस होतो गॅप. पण ह्यावेळी ठरवलं की नाही, आपण कंटिन्यू करायचं. इतकी जी मेहनत केली ते वाया नाही जायचं. थोडं म्हणजे व्ह्यूज कमी येतात. पण जर तुम्ही कंटिन्यू ठेवला तर नक्कीच तुमचे व्ह्यूज वाढतील. तर बघूयात आता काय होतं. हे नोटिसेसचं फक्त मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. कारण मलाही ती भीती वाटली होती. मला वाटलं की कदाचित तुम्हालाही त्याचं म्हणजे काही सगळ्यांना नाही आलेले, पण बऱ्यापैकी भरपूर जणांना म्हणजे आता ते सुरुवातीला थोड्या जणांना आले, पण आता ते पुरा स्प्लिट व्हायला लागले. म्हणजे व्हायला लागले तर बघू कुणाचं काय प्रॉब्लेम येतं. पण त्याचा इफेक्ट तर काही होणार नाही आपल्या इन्कमवर. मॉनिटायझेशन जे ऑन आहे, डॉलर जे जमा होतात ते होतीलच. त्यामुळं तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. नोटिसेस आले तर बस फक्त ते शॉपिंग आपण प्रोडक्ट इनेबल केले त्यामुळे झाले. पण त्यामध्ये प्रोडक्ट ॲड करू शकत नाही. फक्त त्याचा मीनिंग हाच आहे. बाकी असं काही की चॅनलवर इफेक्ट होण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे भिण्याचं काहीच कारण नाही. मीही भिलेलो. तुम्हालाही कदाचित ज्यांच्यासोबत झालं त्यांनाही भीती वाटली असेल. तर माझ्या म्हणजे जे मला माहीत होतं मी ते तुमच्याशी शेअर केलं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. जर तुमच्या खरंच नक्की कामी आलं असेल तर नक्की कमेंट करा, की तुमच्यासोबत नेमका काय प्रॉब्लेम झाला. तुमच्या फक्त शॉर्ट्स व्हिडिओला आले की लाँग व्हिडिओला पण नोटिसेस ऑप्शन आलाय. नक्की कमेंट करा. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला जर युजफुल झाली असेल तर नक्की कमेंट करा. काळजी घ्या सगळे. बाय.